भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे. परी सर्व ही सस्वरूपी नसाहे. मना भासले सर्व काही पहावे. परी संग सोडून सुखी रहावे. श्रीराम. आपल्या सतत सन्निध म्हणजे अगदी जवळच असलेल्या सत्याचा, परमेश्वराचा शोध घ्यायचा असेल तर बाकी भौतिक जगातल्या व्यवहारातल्या नको असलेल्या गोष्टींचा धरलेला संग सोडून द्यायला हवा असा सोपा अर्थ या श्लोकाचा सांगता येईल. संग म्हणजे सहवास. आपण कशा कशाचा संग केला आहे असा विचार केला तर लक्षात येतं, ज्याचा खरा संग धरायला पाहिजे त्या परमेश्वराशिवाय आपण लोभ, मोह, माया, ममत्व, अहंकार, वासना, राग या सगळ्याचा संग धरला आहे. याच संघाचा भगवद्गीतेतही उल्लेख आहे. संग, आसक्ती आणि त्याग यासाठी भगवंत समुद्राचे उदाहरण देतात. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या समुद्राला मिळतात, पण समुद्राला पूर येत नाही. तसंच उन्हाळ्यात नद्यांचं पाणी आटतं, कमी होतं, त्यामुळे समुद्र आटत नाही. कोणत्याही परिस्थितीत समुद्र आपली मर्यादा, आपली सीमा सोडत नाही. म्हणजेच अति आसक्तीही नको, तिटकाराही नको. सारं काही मर्यादेत हवं. अति सर्वत्र वर्जतेत असं संस्कृत वचनच आहे. तीच गोष्ट आपणही शिकायला हवी. पिझ्झा, बर्गर, चिप्स आवडतात म्हणून रोज फक्त तेच खाणं बरोबर आहे का हा विचार करायला हवा. कपड्यांनी ओसंडून वाहणारे कपाट आणि तरीही मॉलमधली खरेदी हा विचार आपण कधी करणार. सतत हवंची भूक थांबणार कशी हा प्रश्न आहे बघ. तसंच खाण्याच्या पदार्थातली ही विविधता, वेगळे वेगळेपण यामुळे अजीर्ण होतं, सोसत नाही ते वेगळंच. तसंच विशिष्ट पदार्थ देवांना नैवेद्यासाठी करणे हाही हट्टीपणाच आहे असंच समर्थांना इथे सुचवायचं आहे. त्यातूनच वेगवेगळ्या संप्रदायात वाद निर्माण होतात. देव भावाचा भुकेला असं म्हणताना आमच्या गणपतीला हाच पदार्थ लागतो, आमच्या रामाला हेच पदार्थ लागतात असं हट्टीपणाने वागून काहीच साधत नाही. हट्ट करताना आपल्यामुळे कोणी दुखावले जात नाही ना, हे लक्षात ठेवायचं. देव कुठे काही मागताना पाहिल्यास का तू? हे सगळे आपल्याच मनाचे खेळ असतात. त्यासाठीच समर्थ म्हणतात, मना भासले सर्व काही पहावे. म्हणजे जे जे जसे आहे ते तसं मान्य करणे, स्वीकारणे. थोडक्यात हट्टीपणा सोडावा आणि हट्ट करायचाच असेल तर आपली नेमून दिलेली कामं उत्तमच होतील, भगवंतांचे सतत स्मरण राहील यासाठी हट्टीपणा असावा असं सर्व संतांना सुचवायचं आहे. आता असं बघ, तुला सरबत करायचं आहे. त्यासाठी लिंबू, मीठ, साखर, पाणी सगळं दिलं तर आपोआप सरबत होईल का? पण जर ते विशिष्ट प्रमाणात एकत्र केलंस, ढवळलंस तरच सरबत होईल ना. म्हणजे सरबत होईपर्यंत प्रत्येक गोष्ट वेगळी होती, नंतर ते एकमेकात मिसळले गेले, हा व्यवहार झाला. पण त्यात बर्फच हवं, केशर वेलदोडाच हवा, त्याशिवाय मी पितच नाही सरबत, हे जिभेचे चोचले झाले. आपल्याला गरज व चैन यातला फरक ओळखता यायला हवा आणि तो तसा करताही यायला हवा. म्हणजेच भगवंतांनी गीतेत सांगितलेले श्रेयस व प्रेयस हे 2 शब्द व्यवहारात आणायला हवे. श्रेयस व प्रेयसबद्दल आपण मागे एकदा बोललो होतो, तुला आठवतंय का? तुला मिडास राजाची गोष्ट माहीतच आहे. हात लावेन त्याचे सोने होऊ दे असा वर मागताच देवाने हो म्हटले आणि झालं, राजा खुश झाला. आता माझ्या महाली सोनंच सोनं असा विचार करता करता ज्या ज्या गोष्टींना हात लावी त्याचं खरंच सोनं होऊ लागलं. महालातल्या सर्व वस्तू, बागेतली फुलं, फळं, झाडं, वेली इतकंच काय, खाण्याचे पदार्थही सोन्याचे झाले. कौतुकाने मुलीला जवळ घेतले तर तीही सोन्याची झाली. अविचाराने अतिहाव धरली आणि वरदान आता शापच झाला. परिसंग सोडून सुखी राहावे हे त्यासाठीच समर्थ सांगत आहेत. नाना प्रकारच्या विकारांच्या आहारी गेलो तर ढोंगीपणा वाढत जातो. महाभारतातली कुंती माता आठव बरं. नको त्या गोष्टींचा संग केल्यास आपलेच नुकसान होते हे ती पुरते जाणून होती. खरं तर श्रीकृष्ण व कुंती यांचे आत्याभाच्याचे नाते. तरीही एका क्षणी ती भगवंतांना म्हणते, मला कायम दुःखीच ठेव, म्हणजेच तुझेच नाम अखंड मुखी राहील. जय जय रघुवीर समर्थ.